पुनर्जन्म. रिंकी, हळूच पडशील. नाही बाबा, माझी मुलगी रिंकी 3 वर्षाची आहे. 6 महिन्यापूर्वी तिची आई वारली. आज आम्ही नवीन घरात राहायला आलोय. रिंकीला हे घर खूप आवडलं आहे. ती खूप खुश आहे. हेच कारण होतं घर बदलण्याचं. त्या घरात रिंकीला तिच्या आईची खूप आठवण यायची. त्यामुळे आम्ही ते घर बदललं. या घरात आता मी आणि माझी मुलगी रिंकी दोघेच आहोत. सगळं काही सुरळीत चाललं होतं. माझी मुलगी ही हळूहळू तिच्या आईच्या आठवणीतून बाहेर येत होती. एके दिवशी, बाबा, ती रूम बंद का आहे? आपण बघायची का उघडून? हो, बघू आपण उघडून. मी येतो चाव्या घेऊन. आणि रिंकीचे बाबा चावी आणायला गेले आणि ते लगेच चाव्या घेऊन आले. त्यांनी सगळ्या चाव्या लावून बघितल्या, पण एकही चावी त्या रूमची नव्हती. बाबा, आता बघतो मी, नवीन चावी बनवावी लागेल. रिंकीला खूप इच्छा होती त्या रूममध्ये काय आहे हे बघायची. त्यामुळे मी नवीन घराची चावी बनवून आणली आणि मग मी आणि रिंकी ती रूम उघडायला गेलो. मी ती रूम उघडली आणि आम्ही आत गेलो. त्या खोलीत खूप धूळ होती. बहुतेक बरीच वर्षे ती खोली बंद असावी. त्या खोलीत एक बेड, 2 पत्र्याचे पेट्या, एक आरसा होता मोठा आणि काही पेंटिंग्स होते. जे होते ते सगळं धुळीने माखलेले होते. बाबा, आपण ही रूम स्वच्छ करूयात. मग आम्ही ती रूम साफ करायचं काम चालू केलं. माहीत नाही का, पण मला त्या खोलीत खूप विचित्र वाटत होतं. असं वाटत होतं जसं की माझा जीव गुदमरतोय. काळीच धडधडत होतं. पण नंतर मी विचार केला की ही रूम खूप दिवस बंद होती. त्यामुळे इथे थोडंसं अशुद्ध वातावरण निर्माण झालं असेल आणि आम्ही रूम पुसायला सुरुवात केली. त्या पेंटिंग्स पुसल्या, तो आरसाही पुसून स्वच्छ केला. मला रिंकीला बघून खूप आनंद होत होता. ती आता खूप खुश दिसत होती. मला रिंकीला असंच बघायची इच्छा होती. आम्ही सगळं साफ केल्यावर त्या पत्र्याच्या पेट्यांकडे वळलो. पहिली पेटी मी उघडली. त्याच्यात काहीच नव्हतं. ती पेटी पूर्णपणे मोकळी होती. मग मी दुसरी पेटी उघडायला गेलो. मी ती पेटी उघडणार इतक्यात माझं लक्ष त्या आरशावर गेलं. त्यावर काहीतरी लाल पदार्थ खाली ओघळत होता. आम्ही तर हा आरसा आत्ताच साफ केला होता. मग हे परत काय पडलंय ते बघायला मी आरशाजवळ गेलो. मी बघितले तर ते रक्त होते. पण कुणाचं? मला काहीच कळत नव्हतं. काय होतंय ते? मला राहून असं वाटत होतं की मी ही रूम उघडून काही चूक तर केली नाही ना? मी मागे वळून बघितलं तर रिंकी ती पेटी उघडत होती. तिनं ती पेटी उघडली आणि काही कळायच्या आत रिंकी जमिनीवर पडली. मी पळत रिंकीजवळ गेलो. रिंकी जमिनीवर पडलेली होती. मी पेटी बघितली तर त्यात फक्त एक बाहुली होती. मला आता असं जाणवायला लागलं होतं की रूममध्ये काहीतरी वेगळं घडतंय. मला जाणवत होतं की आम्हा दोघांव्यतिरिक्त सुद्धा रूममध्ये कोणीतरी आहे. मी तशाच अवस्थेत रिंकीला उचललं आणि बाहेर घेऊन आलो. रिंकीच्या तोंडावर पाणी शिंपडले, पण तो प्रयत्न व्यर्थ. रिंकी वर उठत नव्हती. आता मात्र मी खूप घाबरलो. काय झालं असेल माझ्या रिंकीला? मी खूप घाबरलो होतो. कारण माझं मन आता एका पुरुषाचं नसून एका बापाचं होतं. मी लगेच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. डॉक्टर, 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 काय झालंय? माझी मुलगी बघा कशी शांत पडली. हो, तिला बघा ना काय झालंय ते. माझ्या डोळ्यातून येणारं पाणी डॉक्टरांनी बघितलं. त्यांनी लगेच नर्सला बोलवलं आणि रिंकीला ॲडमिट करून घेतलं. मी काय करू? मला काहीच कळत नव्हतं. माझ्या मनात हाच प्रश्न निर्माण व्हायचा की रिंकीच्या या अवस्थेला मीच तर जबाबदार नाही ना? सुमारे 1 तासाने डॉक्टर माझ्याकडे आले. तुमची मुलगी आता ठीक आहे. काळजी करण्याचं काहीही कारण नाही आहे. शी इज ऑल राईट. धन्यवाद डॉक्टर साहेब. तुमचे फार फार उपकार झालेत. अहो, उपकार कसले? हे तर आमचं कामच आहे. नाही तरी पण थँक्यू. पण कशामुळे झालं होतं तिला असं काही कळू शकेल? तुमची मुलगी जास्त धुळीच्या ठिकाणी गेल्यामुळे तिला श्वास घ्यायला प्रॉब्लेम झाला आणि त्यामुळे ती बेशुद्ध झाली होती. पण आता ती ठीक आहे. तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता. धन्यवाद डॉक्टर. रिंकीचे बाबा तिला घरी घेऊन आले. त्या घटनेनंतर त्यांना रिंकीत प्रचंड मोठा बदल जाणवायला लागला. पहिले हसत खेळत असणारी रिंकी आता एकदम शांत राहू लागली होती. ती माझ्याशी लवकर काही बोलत पण नव्हती. ती तिच्याच विचारात गुंतलेली असायची.
ती वेळेवर जेवणही करत नव्हती. एके रात्री रिंकी आणि तिचे बाबा झोपलेले असताना अचानक रिंकी उठून उभी राहिली आणि दरवाजाच्या दिशेने जाऊ लागली. रिंकी चालत असताना त्याच खोलीत आली, ती जी त्यांनी साफ केली होती, आणि रिंकी त्या आरशासमोर जाऊन बसली. तिच्या बाबांना तितक्यात जाग आली आणि ते उठून बघतात तर रिंकी जागेवर नाही. आता ते खूपच घाबरले. उठून सैरावैरा घरात बाहेर रिंकीला शोधू लागले, पण रिंकी काही सापडेना. मग शेवटी त्यांनी ती बंद रूम बघून यावी म्हणून ते त्या रूममध्ये गेले, तर रिंकी तिथेच त्या आरशात बघत बसली होती. रिंकी, रिंकी, तू इथे काय करतेस आणि कशाला आलीस इथे? बाबा, मी नाही आले, मला या घेऊन आल्या. कोण घेऊन आल्या तुला? रिंकीने आरशात दाखवलं, तर आरशात रिंकीच्या चेहऱ्याऐवजी एका भयान बाईचा चेहरा मला दिसला. तिचा चेहरा आणि तो चेहरा आणि त्याच्यावर ते भयानक स्मितहास्य बघून माझी तर बोलतीच बंद झाली. त्या रूममध्ये सर्वत्र तिच्या भयानक हास्याचा आवाज घुमू लागला. मी हिला घेऊन जाणार माझ्याबरोबर. मी नाही सोडणार, कोणालाच नाही सोडणार. हा आवाज खोलीमध्ये येऊ लागला, पण माझ्या मुलीवर काही परिणाम होत नव्हता. ती शांत बसली होती. माझा तर आता फक्त जीव जायचा बाकी राहिला होता. मी लगेच रिंकीला उचलले आणि त्या खोलीमधून बाहेर काढले. बाहेर येताच मी या खोलीची कडी बाहेरून बंद केली आणि माझ्या हातात बांधलेला असलेला देवाचा धागा मी सोडून त्या कडीवर मी तो धागा बांधला, जेणेकरून आतमध्ये जी काही दुष्ट शक्ती आहे ती बाहेर येता कामा नये. माझ्या मुलीचं रक्षण करण्याचा तो एक प्रयत्न. मी ती रूम बंद करून माझ्या मुलीला घेऊन खाली आलो आणि माझ्या रूममध्ये येऊन झोपलो, पण झोप काही लागत नव्हती. जरा डोळे लागले की लगेच डोळ्यासमोर त्या बाईचा चेहरा दिसायचा. मी ती रात्र जागूनच काढली. दुसऱ्या दिवशी मी माझ्या सासऱ्यांना कॉल करायचे ठरवले, कारण त्यांना अशा गोष्टी खूप चांगल्या माहिती होत्या. त्या गोष्टींचं ज्ञान त्यांना खूप होतं. त्यामुळे मी त्यांना सकाळीच फोन केला. हॅलो बाबा, जावई बापू, तुम्ही? बोला की, काय म्हणता? खूप दिवसांनी आठवण काढलीत. बाबा, मी खूप प्रॉब्लेममध्ये आहे हो. काय झालं जावई बापू? काही सांगा तर आधी. आणि तुम्ही रडताय का? काय झालंय? मग मी त्यांना आतापर्यंत जे काही घडलंय ते सगळं सांगितलं. जावई बापू, मी लगेच तिकडे यायला निघतोय. तुम्ही घाबरू नका. पण मी येत आहे तोपर्यंत तुम्ही ती खोली उघडू नका. आणि एवढं बोलून त्यांनी फोन कट केला आणि मग ते तिथून निघाले. येताना त्यांच्या मनात एकच विचार येत होता की हे जे काही घडत आहे त्यांचा सामना करायला तो कसा, त्या घरात काय आहे हे त्यांना पूर्णपणे जाणून घ्यायचं होतं. ते त्या गावात आल्यावर त्यांनी त्या घराच्या इतिहासाची माहिती घ्यायला सुरुवात केली. त्यांना त्या घराची आता बरीच माहिती मिळाली होती. त्या घरात एक कुटुंब राहत होतं. पती, पत्नी आणि त्यांची एक मुलगी, एवढं त्यांचं कुटुंब. एकटी बाई धुणीभांडी करून घर चालवायची. तिचा नवरा दारू पिऊन इकडे तिकडे पडलेला असायचा. तिचं नाव दामिनी. दामिनी बिचारी त्यांच्या घरची कष्ट करायची आणि हा घरी पिऊन घरी जाऊन तिला पैशासाठी मारहाण करीत असे. दामिनी तिच्या नवऱ्याचा त्रासाला खूप कंटाळली होती. रोजचं ते दिवसभर लोकांच्या घरी काम करायचं आणि रात्री नवऱ्याचा मार खायचा. तिला आता हे खूप असह्य झालं होतं. आज तुम्ही परत पिऊन आलात? अहो, का छळताय आम्हाला? आम्हाला सुखाने तरी जगू द्या. पण तिच्या बोलण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. तिच्या डोळ्यातल्या पाण्याची त्याला जराही चिंता राहिलेली नव्हती. तो त्याच्याच पिण्याच्या गुंगीत मग्न होता. त्याने खिशातून दारूची बाटली काढली आणि ग्लासात ओतून पिऊ लागला. त्याची 4 वर्षाची मुलगी गौरी एका कोपऱ्यात बघून फक्त बघत होती. तिलाही वाटत असावं की सांगावं बाबांना, बाबा नका पिऊ हो दारू. पण तिची त्यांच्याबद्दलची वाढत चाललेली भीती तिच्या आणि तिच्या बाबांमध्ये एक खोल दरी निर्माण करून गेली होती. त्यामुळे ती फक्त बघत बसण्याखेरीज काहीच करू शकत नव्हती. आणि डोळ्यात थोड्या वेळातच हा गोंधळ व्हायचा. तो गोंधळ सुरू झाला. तो माणूस दारू पिऊन परत त्या बाईला मारहाण करू लागला. दारूच्या नशेत तो इतका वेडा झाला होता की एक बाई आहे हे सुद्धा तो विसरला. तिला लाथ्या बुक्क्याने जे हातात येईल त्याने मारू लागला. कोपऱ्यात बसलेल्या गौरीच्या डोळ्यातलं पाणी गळागळा वाहत चेहऱ्यावरून जमिनीवर पडत होतं. तिच्या आईला तिचे बाबा मारतायत हे बघून ती आईला वाचवावे म्हणून त्यांच्या दिशेने जाऊ लागली.
बाबा सोडा आईला, तिला नका मारो, बाबा सोडा. तिने त्यांचा हात धरला, पण रागाच्या भरात त्यानं तिचा हाताला एक हिसका दिला आणि तिला भिंतीकडे ढकलून दिलं. त्यासरशी ती भिंतीला जाऊन धडकली आणि खाली पडली. पण तरीही तिच्या आईला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न ती करत होती. ती उठून उभी राहिली आणि परत तिच्या आईच्या दिशेने चालू लागली. पण चालता चालता तिच्या पायाने चुकून तिच्या बाबांची दारूची बाटली सांडली आणि इथेच घात झाला. तिच्या बाबाने ती सांडलेली बाटली पाहिली. त्यांचा राग आता त्यांना अनावर झाला. त्याने तिला पकडले आणि उचलून भिंतीवर फेकले. ती 4 वर्षाची मुलगी एका बाहुलीप्रमाणे फेकली गेली. तिची आई तिला वाचवायला मध्ये आली, पण तिलाही त्याने जमिनीवर जोरात आपटलं. तिच्या डोक्याला मार लागला. तिच्या डोळ्यासमोर अंधाऱ्या यायला लागल्या होत्या. ती बघत होती. तिचे बाबा तिला धरून मारत होते. शेवटी त्यांनी तिचा गळा पकडला आणि वर उचलला. तिच्या आईची तिला वाचवण्याची धडपड पण व्यर्थ. त्याने तिला गळ्याला धरून वर उचलले. तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. ती सुटण्यासाठी धडपड करू लागली, पण तो तिला सोडत नव्हता. दारूच्या नशेत तो विसरला होता की ती त्याचीच मुलगी आहे आणि तो तिच्याच मुलीचा जीव घेत होता. काही वेळ त्याने तसंच गौरीला उचलून धरलं. तिची आई रडत होती. तिच्यात आता उठण्याचीही ताकद उरली नव्हती. ती फक्त बघत होती आणि रडत होती. शेवटी काही वेळाने गौरीची ती धडपड एका मोठ्या किंकाळीने निशिबंद झाली. गौरीची हालचाल बंद झाली होती. गौरीचा तिच्याच बापाकडून दारूच्या नशेत खून झाला होता. मरणाअगोदर तिनं विचार केला असेल, आई जाते ग, तुझ्याशी शेवटचे काही शब्द बोलायचे होते, पण तेही आता माझा गळा दाबल्यामुळे शक्य झाले नाहीत. पण आई, एवढे नक्की सांगेन की पुढच्या जन्मी पण मी तुझीच मुलगी होऊन जन्माला येईल. तू फक्त तुझी काळजी घे. माझं जीवन देवाने इथपर्यंतच लिहिलं होतं, पण तू माझी आठवण काढून रडत बसू नको. आणि बाबांना सांग, पुढच्या जन्मी तरी मला असं मारू नका. आई, माझ्याच नशिबी असा का ग? मी कधी बाबांना कपड्यासाठी हट्ट केला नाही की कधी खेळणी मागितली नाही. मग का? पण आता विचार करायची वेळ निघून गेली आहे. आई जाते ग, काळजी घे. पण हे शब्द बोलायचे तिच्या मनातच राहिले. तीच खाली पडलेले निर्जीव शरीर बघून दामिनीचं काळीज फाटत होतं. तिच्या पोटच्या गोळ्याचा हा असा अंत होईल, तिला कधी असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. गौरीचं शरीर बघून तिच्या अंगात एक आईची शक्ती संचारल्यासारखी ती उठली. तिचा नवरा ती बाटलीत जी थोडीशी दारू शिल्लक होती ती पीत होता. तिनं गौरीच्या प्रेताकडे बघितलं आणि तिथलं बाजूचाच असलेला वरवंटा उचलला आणि तिच्या नवऱ्याच्या डोक्यात मारायचं चालू केलं. ती एकामागून एक वार त्याच्या डोक्यात करत होती. तो संतापला होता, पण एका आईचं मन अजून शांत झालेलं नव्हतं. ती त्याला मारत होती. तो मेल्याची खात्री पटल्यावर रडत रडत तिने तो वरवंटा बाजूला फेकला आणि तिच्या मुलीपाशी गेली आणि गौरीच्या प्रेतावर ती डोकं ठेवून ती रडू लागली. ती थोड्याच वेळ तिच्या आठवणीत रमली आणि आता सगळं संपलंय हे बघून ती उठली आणि तिने घरातच वर साडी बांधून गळफास घेतला. दामिनीनेही आत्महत्या केली. ही सगळी कथा ऐकल्यावर रिंकीच्या आजोबांना हळूहळू समजायला लागलं की ज्या दिवशी गौरीचा खून झाला त्याच दिवशी रिंकीला जन्माला आली, म्हणजेच गौरीच रिंकी आहे हे समजायला त्यांना वेळ लागला नाही. गौरीचा रिंकीच्या रूपात पुनर्जन्म झालाय आणि म्हणूनच दामिनी तिला तिची मुलगी समजून तिच्याबरोबर घेऊन जायला आली आहे. जोपर्यंत तिनं रिंकीच्या पाहिलं नव्हतं तोपर्यंत काही नाही, पण रिंकी त्या घरात राहायला गेली त्यावेळेस तिनं रिंकीला पाहिलं आणि ती समजून ती गेली ती ही गौरी आहे. म्हणजे ती आता रिंकीला घेऊन जाणार आहे. रिंकीचा जीव धोक्यात आहे. मला आता लवकरात लवकर तिथं गेलं पाहिजे, नाहीतर रिंकीचं काही बरे वाईट होऊ शकतं, असा विचार करून ते लवकरात लवकर तिथून निघाले. घराची कथा ऐकण्यात त्यांनी खूप वेळ वाया घालवला. त्यांना आता लवकर रिंकीकडे जायचे होते. उशीरही खूप झाला होता. रात्रीचे 9 वाजले होते. रिंकीचे बाबा परत रात्री त्या भीतीने रूममध्ये रिंकीला घेऊन बसले. टाचणी पडली तरी आवाज होईल इतकी शांतता होती त्या घरात. पण थोड्याच वेळात आवाज यायला सुरुवात झाला. रिंकूच्या बाबांना याचीच भीती होती. कोणीतरी जोरजोरात दरवाजा वाजवतंय असं त्यांना वाटू लागलं. रिंकीच्या आजोबा गाडी चालवत येत होते. त्यांनी सकाळीच बघितलं होतं की आज अमावस्या आहे. त्यांच्या मनात फक्त एकच भीती होती की ते जोपर्यंत तिथे जात नाही तोपर्यंत त्या दोघांना काहीच होता कामा नये. त्यामुळे ते खूप जोरात गाडी चालवत येत होते. घरात दरवाजा वाजवण्याचा येणारा आवाज आता खूपच वाढत
ला होता. रिंकीच्या बाबांना वाटलं की खरंच बाहेर कोणीतरी आले असेल म्हणून ते दरवाजा वाजवत असेल कोण ते बघायला म्हणून ते आणि रिंकी खोली बाहेर आले. पण आवाज वरच्या खोलीतून येत होता. त्यांना वाटलं होतं की लगेच या घरातून निघून जावं. पण एवढ्या रात्री त्या मुलीला घेऊन कोठे जाणार या विचाराने ते शांत होते. वरून येणारा तो आवाज अजूनही चालूच होता आणि शेवटी त्यांनी वर जाऊन बघायचं ठरवलं. ते रिंकीला घेऊन वर आले. बघतात तर आवाज त्याच खोलीतून येत होता जी त्यांनी बंद केली होती. त्यांच्या समोर आतून कोणीतरी दरवाजा जोरजोरात वाजत होते. रिंकीच्या बाबांनी बांधलेला दोराही सुटत चालला होता आणि एकदम मोठा आवाज करत तो दोरा तुटला आणि जोराचा दरवाजा उघडला. रिंकीच्या बाबांनी तिला हाताला घट्ट पकडून ठेवले आणि अचानक त्या दरवाजात एक बाई उभी राहिली. तिचा तो अवतार बघून रिंकी खूप घाबरली आणि रडायला लागली. रिंकीच्या बाबांची अवस्था ही काहीशी अशीच होती. आज मला माझ्या मुलीला घेऊन जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. ही 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 ही. चल गौरी, मी तुला घेऊन जायला आली आहे. रिंकी माझी मुलगी आहे आणि मी तिला काहीही होऊ देणार नाही. तिच्या बाबांचे हे शब्द ऐकून दामिनीच्या आत्म्याने फार भयंकर रूप घेतलं धारण. हे बघून रिंकीच्या पप्पा तिला घेऊन पळत पळत खाली येऊ लागले. ती खाली आले तर तेव्हा तेथे रिंकीचे आजोबाही आले होते. रिंकी रडत होती. बाबा तुम्ही आलात, बरं झालं. जावई बापू, रिंकीच्या जीवाला धोका आहे. आपल्याला इथून ताबडतोब गेलं पाहिजे, नाहीतर रिंकीच्या काहीतरी बरे वाईट होऊ शकते. आणि ते दरवाजाच्या दिशेने चालू लागले. पण लगेच दरवाजा बंद झाला आणि ती शक्ती त्यांना त्या घरातून जाऊ द्यायला तयार नव्हती. रिंकीच्या आणि तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागले. पण सगळे प्रयत्न व्यर्थ. दरवाजा उघडायचा नावच घेत नव्हता. रिंकीच्या आजोबांना आता मोठ्या संकटाची जाणीव होऊ लागली. जावई बापू, काही झालं तरी रिंकीच्या हाताला सोडू नका. त्या घरात सर्वत्र हसण्याचा आवाज येऊ लागला. घाबरलेले रिंकीचे बाबा रिंकीला घट्ट धरून उभे होते. ए म्हाताऱ्या, तू माझ्या मुलीला मला घेऊन जाऊन नाही देणार तर तुझा जीव घ्यायला मी मागे पुढे बघणार नाही. आज मला कोणीच अडवू शकत. आज मी गौरीला घेऊन जाणार. ती माझी मुलगी आहे आणि मी तिला घेऊन जाणारच. इतक्यात आजोबाच्या खांद्यावर कोणीतरी एक हात ठेवला आणि त्यांना काही कळायच्या आत त्यांना खांद्याला धरून मागे जोरात ओढलं आणि ते जोरात लांब जाऊन पडले. आणि त्या क्षणी परत ती बाई रिंकीसमोर उभी राहिली आणि ती रिंकीला हात लावणार तोच तिचा हात जळायला लागला. त्यामुळे तिने तिचा हात लगेच मागे घेतला आणि आजोबांकडे बघितले तर ते त्यांच्या गळ्यातील रुद्राक्षाची माळ काढून काहीतरी मंत्रांचा जप करत होते. त्यामुळे दामिनीचा आत्मा रिंकीला हात लावू शकत नव्हता. दामिनीचा आत्मा आता खूप चिडला होता. ती मोठमोठ्याने ओरडत होती आणि त्याच वेळी घरातील काचेच्या वस्तू फुटू लागल्या. तिथं खाली पडलेला फळ कापण्याचे चाकू हवेत वर उचलू लागले आणि जोरात आजोबांच्या दिशेने फेकले गेले. पण आजोबा लगेच बाजूला झाले. त्यामुळे दामिनीचा तो वार वाया गेला. आता तरी ती खूप रागातच आली. ती समोर असलेली खुर्ची जोरात रिंकीच्या आजोबांच्या दिशेने घसरत आली आणि ती खुर्ची आजोबांच्या गुडघ्याला जोरात लागली. आजोबा खाली पडले व त्यांच्या मंत्र म्हणायचे बंद झाले नव्हते. जावई बापू, तुम्ही रिंकीला घेऊन जा लगेच. दरवाजा बंद होता म्हणून रिंकीचा बाबा तिला घेऊन पायऱ्या चढत वर जायला निघाले. पण तेवढ्यात त्यांचा पाय कोणीतरी जोरात ओढला. ते खाली पडले. रिंकी एका बाजूला आणि ते एका बाजूला पडले. त्यांनी रिंकीकडे बघितले तर ती बेशुद्ध पडली होती. ते पटकन उठले आणि तिला उचलायला गेले तर रिंकी 10 फूट उंच हवेत उडली. दामिनी तिला उचलून वर घेऊन गेली. आता आजोबांच्या मंत्रांचाही काहीच परिणाम होत नव्हता म्हणून त्यांनी ती माळ रिंकीच्या दिशेने फेकली आणि ती माळ रिंकीच्या गळ्यात जाऊन पडली. त्या सरशी रिंकी दामिनीच्या हातातून खाली पडली आणि लगेच तिच्या बाबांनी तिला हवेतच झेलले. म्हाताऱ्या, तू माझ्या गौरीला माझ्यापासून वेगळं करायला बघतोस, तू आता संपलास. आजोबा उठून उभा राहिले तर समोरच्या दामिनीने होती बाहेर आलेले डोळे, विस्कळीत केस, एका डोळ्यातून खाली वाहत येणारे रक्त यापुढे तिचे रूप आणखीच भयानक दिसू लागले. दामिनीने आजोबांच्या गळ्याला पकडला आणि उंच हात एका हाताने वर उचललं. आजोबा श्वास घेण्यासाठी तडफडत करू लागले. असंच मारलं होतं ना तुझ्या नवऱ्याने गौरीला? आजोबांचे हे शब्द ऐकताच त्यांना लांब फेकून दिलं. आजोबा लांब जाऊन पडले. दामिनीने रिंकीच्या शरीरात प्रवेश केला आणि तिला घेऊन ती वरच्या खोलीत पळत गेली. तिला
आणि दरवाजा लावून घेतला. रिंकीचे आजोबा आणि बाबा तिच्या मागे मागे त्या खोलीत गेले. खोलीचा दरवाजा आतून बंद केला होता. रिंकीच्या बाबांनी त्या दरवाजाला जोरात धक्के मारायला सुरुवात केली. आतून रिंकीच्या रडण्याचा आवाज येत होता. शेवटी तो दरवाजा उघडला, पण आत रिंकी नव्हती. आजोबांचं लक्ष आरशात गेलं तर रिंकी त्या आरशाच्या आतमध्ये होती आणि आतून आरशाच्या काचेवर थाप मारत होती. रिंकीच्या बाबांना हे सर्व स्वप्नासारखं वाटत होतं, कारण एखादा माणूस आरशात कसा जाऊ शकतो? पण हे सर्व त्यांच्या डोळ्यासमोर घडत होतं आणि मुख्य म्हणजे त्यांच्या मुलीच्या बाबतीत घडत होतं. त्यामुळे त्यांना या गोष्टींवर विश्वास ठेवावा लागत होता. ते आरशाजवळ गेले, पण आता रिंकीला बाहेर कसं काढायचं हा मोठा प्रश्न होता. तेवढ्यात रिंकीच्या बाबांना दामिनीने मानेला पकडलेलं आणि ओढत जोरात मागे घेऊन आले. आजोबा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू लागले, पण त्या शक्तीपुढे त्यांचा टिकाव लागणे शक्य नव्हते. रिंकीच्या बाबा इतके जोरात मागे ओढले गेले की मागे भिंतीला त्यांचे डोके जोरात आपटले. आजोबांनी परत मंत्र म्हणायला चालू केले. ए म्हाताऱ्या, तुझ्या मंत्रशक्तीचा आता माझ्यावर काही परिणाम होणार नाही. थोड्याच वेळात गौरीच आत्मा तिचं शरीर सोडेल आणि मग मी तिला माझ्याबरोबर घेऊन जाईल. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी रिंकीला काही होऊ देणार नाही. ए म्हाताऱ्या, मग आधी तुलाच ठार मारते, मग माझ्या गौरीला घेऊन जाते. आणि ती लगेच आजोबांसमोर आली. ती म्हाताऱ्याच्या हाताला पकडलं आणि जोरात लांब फेकून दिलं. ते खाली पडले. ते उठायचा प्रयत्न करू लागले. तोच परत दामिनी त्यांच्या समोर आले आणि परत त्यांच्या पायाला पकडलं आणि फेकून दिलं. वृद्ध झालेले आजोबा आता शांत झाले. त्यांच्यात आत उठण्याची ताकद राहिली नाही. थोड्याच वेळात गौरीचा आत्मा तिचं शरीर सोडेल. जावई बापू, आपल्याला लवकरच काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर काहीतरी दुसरंच व्हायचं. पण आता बाबा, आता करायचं तरी काय? रिंकीला या आरशातून बाहेर काढायचं तरी कसं? जावई बापू, प्रत्येक आत्म्याचा काहीतरी वीक पॉईंट असतो, ज्याला तो सगळ्यात जास्त घाबरतो. आपल्याला ती कडी शोधावी लागेल जी या आत्म्याला जोडलेली आहे. विचार करा जावई बापू, अशी कोणती वस्तू आहे का जिचा संबंध या आत्म्याशी असू शकतो? दामिनी परत समोर आली आणि रिंकीच्या बाबांना गळ्याला पकडून वर उचलले आणि जोरात लांब फेकले. रिंकीचे बाबा त्या पत्र्याच्या पेटीवर जाऊन आपटले. त्यांच्या हाताला ती पेटी खूप लागली. ते त्या पेटीवर आपटल्याने तिचा दरवाजा उघडला आणि त्यातून ती बाहुली खाली पडली. रिंकीच्या बाबांच्या लगेच लक्षात आलं की ते जेव्हा बेशुद्ध पडली होती तेव्हापासूनच हे सगळं प्रॉब्लेम सुरू झाले. त्यांनी ती बाहुली उचलली आणि आजोबांच्या दिशेने फेकली. आजोबांनी ती बाहुली घेतली आणि जोरात जमिनीवर आपटली. तर त्या सरशी जोराचा आवाज झाला, जसं कुणाला खूप त्रास होतोय असा आवाज. आजोबांच्या लक्षात आलं की दामिनीचा आत्मा या बाहुलीशी जोडलेला गेला आहे. जावई बापू, आपल्याला ही बाहुली नष्ट करावी लागेल. दामिनी परत समोर आली आणि आजोबांवर वार करण्याचा प्रयत्न करू लागले. आजोबांनी ती बाहुली लगेच रिंकीच्या बाबांकडे फेकली आणि म्हणाले की ह्या बाहुलीला लगेच नष्ट करा. त्यांनी बाहुली घेतली आणि ते पळत त्या खोलीबाहेर आले. त्यांच्या समोर फक्त रिंकीचा चेहरा येत होता. ते बाहेर येताच रॉकेलचा डबा शोधू लागले. बरीच शोधाशोध केल्यानंतर त्यांना रॉकेलचा डबा सापडला आणि ते रूममधून बाहेर आले. बाहेर येऊन बघतात तर आजोबा रक्ताने लथपथ होते. बाबा पळत आजोबांजवळ आले. जावई बापू, ही बाहुली नष्ट करा आधी, नाहीतर आपण तुम्हाला हे कसं झालं? माझं सोडा, तुम्ही आधी ही बाहुली नष्ट करा. रिंकीचा जीव धोक्यात आहे. त्यांनी लगेच बाहुलीवर रॉकेल ओतले आणि काडी पेटवणार तितक्यात दामिनी पळत त्यांच्या दिशेने आली आणि रिंकीच्या बाबांना घेऊन उंच हवेत उडाली आणि त्यांना वरून खाली सोडून दिलं. रिंकीच्या बाबा खाली पडले व ते परत उठून ती बाहुली जाळायला जाऊ लागले. पण तोही प्रयत्न व्यर्थ गेला. दामिनी त्या बाहुलीला पर्यंत पोहोचून देत नव्हती. ते परत उठण्याचा प्रयत्न करू लागले. आता त्यांचीही ताकद संपत आलेली होती, तरीही ते त्या शक्तीचा प्रतिकार करत होते. त्यांच्यासमोर फक्त एकच ध्येय होते, रिंकीला यातून सुखरूप बाहेर काढायचं. त्यामुळे त्यांना आता हार मानून चालणार नव्हतं. त्यांना लढावं लागणार होतं. ते परत उठले आणि त्या बाहुलीच्या दिशेने जाऊ लागले. दामिनीचे त्यांना पाय पकडले आणि भिंतीवर फेकले. आता त्यांच्या आत हालचाल करण्याचीही ताकद उरली नव्हती. ते तसेच भिंतीला टेकून बसून राहिले. त्यांनी खाली बघितलं तर तिथेच काडीपेटी होती. त्यांनी ती उचलली. बाहुली त्यांच्यापासून 5 फूट अंतरावर होती. तुझ्यासारख्या कितीतरी आल्या तरीही मी या माझ्या रिंकीला काही होऊ देणार नाही. आणि त्यांनी काडी पेटवली आणि त्या बाहुलीच्या दिशेने फेकली. दामिनी ते बघून त्यांच्या दिशेने पळत येऊ लागली. ती त्यांच्या जवळ आली, पण त्यांना
हात लावणं तेवढ्यात ती फेकली ही काडी बाहुलीवर पडली आणि लगेच बाहुलीने पेट घेतला. त्या क्षणी दामिनीचं रूपांतर ही धुरात झालं आणि ती गायब झाली. दामिनी गायब होताच घरात लगेच शांतता निर्माण झाली, जसं काहीच घडलं नाही. तिथलं वातावरण शांत झालं. हा पुरावा होता की आता दामिनी इथे राहिली नाही. हे घडताच रिंकी त्या रूममधून बाहेर आली आणि माझ्याकडे पळत आली. माझ्यात आता उठण्याची ताकद राहिली नव्हती, पण मला रिंकीला बघून खूप आनंद होत होता. मी रिंकीला एक मिठी मारली. माझ्या चिमुकल्या रिंकीला आता काही धोका राहिला नव्हता. त्यानंतर आम्ही ते घर सोडलं आणि दुसरं घर घेतलं. तेही घर छान आहे आणि मुख्य म्हणजे इथे कोणतीही दामिनी नाही. आजोबा त्या घटनेनंतर 2 महिने हॉस्पिटलमध्ये होते. आता ते ठीक आहेत. रिंकीला वाचवण्यात त्यांना खूप मोठं योगदान आहे. मी त्यांचे उपकार कधीही विसरणार नाही. दामिनी ही पूर्णपणे चुकीची होती असंही नाही. रिंकी ही गौरीच होती, पण तिचा आता रिंकीच्या रूपात पुनर्जन्म झालेला होता. त्यामुळे तिने रिंकली त्याची मुलगी म्हणणं हे चुकीचं होतं. मी तिलाही काही दोष देऊ शकत नाही, कारण ती ही शेवटी एक आईच होती आणि तिची मुलगी तिला परत मिळावी या हेतूने ती हे करत होती. पण या सगळ्यामुळे माझ्या रिंकीच्या नाहक बळी गेला असता. पण आता सगळं व्यवस्थित आहे. रिंकीही आता तेही सर्व विसरली आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.